इकडे लक्ष द्या, काय टॉपिक आहे रे आपला? दोन अंकी संख्यांचा वर्ग करायचा आहे. एक वेळ महत्व समजून घ्या, ठीक आहे. वर्ग कशासाठी काढायचा बरं, नाहीतर उगा आपण टाइमपास करायला लागलो असा विषय नाही. बघा, एखादी संख्या आहे, आता वर्ग करायचा म्हणजे काय असतं रे, त्याच संख्येचा त्या संख्येसोबत गुणाकार करायचा असते. इकडे लक्ष द्या, काय आता एक संख्या आपल्याकडे बघा 24 ही संख्या आहे. आता 24चा जर वर्ग करायचा आहे आपल्याला, तर काय करायचं असतं, त्याच संख्येचा त्या संख्येसोबत गुणाकार. बघा इकडे लक्ष द्या, फक्त काय होतं आता 24चा जर गुणाकार करायचा असला आपल्याला, तर बघा आपल्या पद्धतीने शालेय पद्धतीने जाऊ. काय करायचं असते रे पहिले, बघा आता इथं काय 4 एकक स्थानी, तर या 4 ने या दोन्ही संख्येला गुणायचं असते पहिले. बघा काय होईल, 4 चूक 16, 16शी 6, हातचा किती आला रे 1. बघा 4 दोन्ही 8 आणि हातचा 1 9, किती झाले 96. बघा हे झालं. आणि आता इथं क्रॉस क्रॉस काऊन देतो माहिती आहे ना, बघा याचा गुणाकार याच्या खाली यायसाठी आपण क्रॉस देत असतो. बघा आता 2 न गुणा याला, काय करायचं आहे, बेचूक 8 आणि बे दोन्ही 4. बघा झालं काय, एवढं नाही झालं, अजून एक स्टेप जाईल खाली. काय करायचं आहे आता, यानंतर या दोघांची बेरीज करायची आहे. बघा काय आलं, 6 हा 0 असते, हा क्रॉस म्हणजे 0 असते. 6 आणि 0 6. बघा 9 आणि 8 किती 17, 17चा 7, हातचा आला 1, 4 आणि 1 किती 5. बघा दोन संख्येचा दोन अंकी संख्या आहे, याचा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार करायसाठी आपल्याला एवढा टाइम लागत आहे. बघा तर हा टाइम वाचवण्यासाठी काय करत आहोत आपण, हे संख्यांचा डायरेक्ट वर्ग कसा काढायचा याच्यासाठी एक शॉर्टकट बघू कसं काढायचं आहे. तर बघा काय घेतलं रे आपण, इकडं 24 घेतलं, काय आलं होतं उत्तर 576. ठीक आहे, लक्ष असू द्या किती आलं होतं. तर आता बघा ट्रिक काय, बघा काय करायचं आपल्याला, 24चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे, इकडे काय करायचं आहे, याला थोडं थोडं असं दूर लिहून घ्या दोन गटांमध्ये. काय करायचंय, थोडेसे याचे दोन गटा टाईप करून घ्या. काय करायचं, वर्ग करायचा आहे. बघा काय करायचं आहे, या 4चा वर्ग करा, या 2चा वर्ग करा, दोन्ही साईडने लिहून घ्या. 4चा वर्ग सांगा किती 16, या 2चा वर्ग इकडे लिहू, 2चा वर्ग किती 4. ठीक आहे, आता इथं मला जागा उरली, तर उरलेली जागा काय करायचं, बघा आता काय करायचं, काय करायचं, या दोन संख्येचा ज्यांचा वर्ग करतो यांचा करायचा गुणाकार. किती आला रे, 4 दोन्ही 8 आणि याची करायची दुप्पट. आता 8चे डबल किती होतील 16, हे लिहिले आपण मंदात. आता इथं ट्रायंगल झाला. बघा आता काय करायचंय, बघा काय करायचं, आता या साइड कडून इकडे आपण जोडत जोडत यायचे. बघा इथली आपल्याला एकच संख्या पाहिजे, 16चा किती आला 6, हातचा आला आपला 1, तर या 1ला काय करायचं, इकडे ऍड करा. 16 आणि 1 किती आला 17, 17चा 7, पुन्हा 1 आला हातचा, हा 1 इकडे ऍड करा. 4 आणि 1 किती झाले रे 5. बघा आलं 576, तिकडे किती आलं होतं 576चं. बघा सोपं आहे. बघा अजून 2-3 एक्झाम्पल घेऊन बघू. बघा 24चा बघितला कसा काढायचा, आता दुसरी एखादी संख्या घेऊन बघू. बघा किती किती घेतो रे, 17 घेतो, 17चा वर्ग. बघा पहिली स्टेप काय सांगितली होती, काय करायचंय, दोन ग्रुप करायचे, 1 आणि 7, याचे केले 2 ग्रुप. काय करायचंय, दोघांचा बी वर्ग करून घ्यायचा. आता सिंगल संख्येचा तो वर्ग येते ना आपल्याला, तेवढं 10 पर्यंत तर पाठ करू शकतो आपण. बघा 7चा वर्ग सांगा किती 49, पुन्हा 1चा वर्ग इकडे 1, आणि मधात सोडलेल्या जागेमध्ये काय लिहायचं ते सांगितलं तुम्हाला. काय करायचं, या दोघांचा गुणाकार, 7 गुणिले 1 7, आणि त्याची करायची दुप्पट. 7च्या डबल किती रे 14, येतील मधात 14. आता लिहायचं कसं, इकडून इकडे लिहत लिहत यायचं, उजव्या साईड कडून डावीकडे. बोला आता किती 49चा किती आला रे 9. आता इथं किती उरले 4, 4 उरला हातचा, 4 काय करा इकडे 14 मध्ये ऍड करा. 14 आणि 4 18, 18चा 8, पुन्हा किती उरला 1, हा 1 इकडे ऍड करा. 1 आणि 1 2. चुकलं का, नाही चुकलं ना. बघा काय 289. बघा इकडे लिहून ठेवले आपण, काय 17चा 289. बरोबर आहे ना. लक्ष ठेवायचं, एक वेळ चुकलं का वगैरे चेक करून घ्यायचं पुन्हा, बरोबर आहे का नाही तर. हा चला बघा समजलं इथपर्यंत, नाही समजलं काही टेन्शन घेऊ नका, तुमचा भाऊ आहे. बघा दुसरी संख्या घेऊन बघू, थोडीशी मोठी. आता बघा किती रे, संख्या घेतोय 54चा वर्ग काढायचा आपल्याला. किती 54चा. बघा काय म्हटलं, सुरुवातीला काय करायचंय, 2 गट करायचे. बघा इकडे दिला 5, इकडे दिला 4, याला विभागून टाका. आता काय करायचं, इकडे 5चा वर्ग लिहायचा आणि या साईडला लिहायचा आहे 4चा वर्ग. सांगा रे 4चा वर्ग किती 16, आणि 5चा वर्ग किती, एवढं तर येईलच ना आता, 5चा 25. बोला
आणि मधात उरलेल्या जागेत काय करायचं सांगितलं तुम्हाला. बघा या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट काय होईल रे. 5 क्यूब 20 आणि 20 ची डबल किती होईल 40. लिहा 40 मध्ये. आता काय करसाल 16चा 6 आला. एक उरला हातचा हा एक याच्यात मिसळा. 40 आणि 1 41. 41चा 1 आणि हातचे पुन्हा उरले 4. हे 4 कुठे जातील इकडे 25 मध्ये ऍड होतील. 25 आणि 4 किती 29 16 येईल आपल्या 54चा वर्ग. चला बघा 54 कळाला. आता याच्यापेक्षा अजून थोडा मोठा बघा काय आता थोडस 3 आकड्याच्या जवळ जवळ जाऊ. चला सांगायचं बघा किती जवळचा एकदम 97 लिहितो. किती रे 97. 97चा वर्ग काढायचा आहे मला. चला या काय सांगितलं तुम्हाला 2 गट पाडून घ्या पहिले. इकडे लिहा 9 आणि इकडे लिहा 7 केले विभागणी केली. आता काय म्हटलं 9चा वर्ग इकडे लिहा. 9चा वर्ग किती रे 81. आता 10 लोक वर्ग पाहिजेतच आपल्याला भाऊ पाठ तिथं म्हणायचं नाही तर याचा बी काढायला सांगा 9चा कसा काढू 7चा कसा काढू ते नाही. 10 पर्यंत तरी कमी कमी पाठ पाहिजे आपल्याला. बोला 7चा वर्ग किती आहे 49. आता काय करायचं मधात जागा उरली तर काय करायचं सांगितलं तुम्हाला या दोघांचा गुणाकार. बोला 9 7 किती 63 आणि त्याची करायची दुप्पट. बघा इकडे करून घेऊ 63 ची करा डबल. आता डायरेक्ट 126 यायला पाहिजे आपल्याला अपेक्षित आहे पण नाही येत काय विषय नाही. चला करून घेऊ गुणाकार. बोला 2 गुणिले 3 किती 6 आणि 2 गुणिले 6 12 किती आहे 126. इथे लिहा 126 आपला. चला या आपल्या प्रोसेसवर आता काय करायचं इकडून आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचं. बोला 49चा किती लिहू रे 9. हातचे किती उरले 4. आता हे हातचे 4 काय करायचे इकडं ऍड करायचे. काय होईल 126 आणि 4 130. आता 130 चं काय करू 30 लिहू नाही 30 कसं लिहितायत. बोला एकच आकडा द्यायचा किती 0 आणि हातचे किती उरतील आता इथं 13. आता हे 13 काय करा इकडे ऍड करा. जमल डायरेक्ट नाही जमत. चालू द्या आपली गरीबाची पद्धत आहे ना. 83 किती 81 गुणिले 13. बोला बेरीज 3 आणि 1 4 8 आणि 1 9 किती आले रे 94. बोला किती 94 09. बघा चला बघा काय बघितलं आपण आज 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा. बघा रे याच्यामध्ये काय रे काही संख्या सुटलेल्या आहेत बघा आपल्याला. अजून ट्रिक आहे त्याच्यासाठी. बघा जसं काय 25 म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा आहे हे आपण बघणार आहोत अजून. ठीक आहे एवढं आतापर्यंत क्लिअर करा. आता काय करा माहिती आहे का तुम्ही काय करायचं घरी जाऊन 1 पासून तर 99 पर्यंत फक्त 5 5 असणाऱ्या आणि 0 असणाऱ्या संख्या सोडून द्या. ते आपल्याला बघायचं आहे पुढच्या लेक्चरमध्ये. बाकी सगळं आता तुम्हाला घरी 1 पासून तर 99 पर्यंतचे वर्ग काढून बघायचे आपल्या पद्धतीने. ठीक आहे तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. आपण काय करू एकक स्थानी 5 असणाऱ्या आणि 0 असणाऱ्या संख्यांचा वर्ग बघू. ठीक आहे धन्यवाद.